सो हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर सर्च, बायनरी सर्च ह्या ज्या सर्चिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत तर त्या आपण पाहिलेले होते, बरोबर आहे. आता आपण सॉर्टिंग काय असतं आणि सॉर्टिंगच्या टेक्निक्स कोणकोणत्या ते आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची तुम्ही, की आता आपण फक्त थेरोटिकली कन्सेप्ट क्लिअर करतोय सिम्पल लँग्वेजमध्ये. एकदा थेरोटिकली कन्सेप्ट झाल्या की त्याच्यानंतर ना आपण एक्झाम्पल वाईज सगळं क्लिअर करणार आहे, आणि एक्झाम्पल झालं की त्याच्यानंतर कोड वाईज आपण सगळं क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे थोडे पेशन्स ठेवा, एक एक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाईल. फक्त तुम्ही व्हिडिओचं टायटल बघायचं, त्याच्यामध्ये थेरोटिकल लिहिलेले आहे, एक्झाम्पल वाईज लिहिलेले की कोड वाईज लिहिलेले, तर ते तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यानुसार तुम्ही व्हिडिओ रेफर करा. ओके, तर आता आपण सुरुवात करतोय. सो सॉर्टिंग, सॉर्टिंग मध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की सॉर्टिंग नक्की काय असतं. सो सॉर्टिंग इज अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग डाटा इन प्रॉपर ऑर्डर. म्हणजे काय करतो, सॉर्टिंग ही एक प्रकारची प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये आपण अरेंज करतो, म्हणजे मांडणी करतो. कशाची मांडणी करतो? आपला जो डेटा आहे मेमरीमध्ये जो ठेवणार आहे, त्या डेटाची आपल्याला मांडणी करायची. कशी मांडणी करायची? प्रॉपर ऑर्डर मध्ये करायची. आता प्रॉपर ऑर्डर म्हणजे नक्की कोणत्या ऑर्डर? तर बघा, सेकंड पॉईंट मध्ये सांगितले, इट सॉर्ट डेटा आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. तर हे काय करतं, आपले जे डेटा आहे त्याला सॉर्ट करतं, म्हणजे व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करतं. आयदर एक तर कसं करतं, असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने करतं, और म्हणजे काय, किंवा किंवा कशा क्रमाने करतं, डिसेंडिंग च्या क्रमाने करतं. म्हणजे आपला जो डेटा आहे एक तर चढत्या क्रमाने त्याला अरेंज करतं किंवा उतरत्या क्रमाने त्याला अरेंज करतं. चढत्या क्रमाने म्हणजे कसं 1 2 3, आणि उतरत्या क्रमाने म्हणजे कसं 3 2 1, अशा पद्धतीने. मग आता आपल्याकडे सॉर्टिंगचे काही टाइप्स आहेत. सो सॉर्टिंगचे टाइप्स कोणते? सो पहिला आहे असेंडिंग. असेंडिंग म्हणजे काय? स्मॉल टू लार्ज डाटा. असेंडिंग मध्ये आपण काय करतो, छोट्या डेटापासून मोठ्या डेटापर्यंत आपण काय करतो, जातो. आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण काय करतो, लार्ज टू स्मॉल डेटा, म्हणजे आपण मोठ्या डेटापासून छोट्या डेटापर्यंत येतो डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. तर याचे काही सॉर्टिंगचे अल्गोरिदम्स आहेत, तर ते आपण बघूयात. सो पहिला आणि सगळ्यात सिंपल अल्गोरिदम जो आहे, तर तो आहे आपला बबल सॉर्ट. तर बबल सॉर्ट मध्ये काय सांगितलेले, बबल सॉर्ट इज अ सॉर्टिंग अल्गोरिदम. आता हे तर कॉमनच आहे की बबल सॉर्ट काय, सॉर्टिंग अल्गोरिदम आहे. त्याच्यानंतर ना सेकंड पॉईंट महत्वाचा आहे, वी चेक ऍडजस्टंट एलिमेंट. आता ऍडजस्टंट म्हणजे काय, शेजारचा. तर बबल सॉर्ट मध्ये आपण काय करतो, आपल्या डेटाच्या शेजारचा एलिमेंट किंवा शेजारचा डेटा आपण काय करतो, चेक करत असतो. मग याच्यामध्ये काय करतो, चेक करून आपण काय करतो, इफ एलिमेंट नॉट इन येते इन ऑर्डर, देन वी स्वॅप देम. म्हणजे आपला जो एलिमेंट आहे तर तो प्रॉपर ऑर्डर मध्ये नसला, म्हणजे असेंडिंग मध्ये नसला किंवा डिसेंडिंग मध्ये नसला, तर आपण त्याला प्रॉपर ऑर्डर मध्ये करण्यासाठी काय करतो, स्वॅप करतो. स्वॅप करतो म्हणजे काय, त्या डेटाची अदलाबदली करतो. आणि पुढे काय सांगितलेले, कंटिन्यू प्रोसेस अंटिल द अरे एंड्स. म्हणजे ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची. कधीपर्यंत कंटिन्यू करायची? जोपर्यंत आपला अरे संपत नाही किंवा जोपर्यंत आपला अरे एंड होत नाही, अशा पद्धतीने. म्हणजे काय करतो आपण, दोन एलिमेंट घ्यायचे शेजार शेजारचे, त्यांना चेक करायचं. जर प्रॉपर ऑर्डर मध्ये असतील तर मग ओके, जर नसतील तर त्यांना काय करायचं, स्वॅप म्हणजे त्यांची आदला बदली करायची. ओके, त्याच्यानंतर ना अल्गोरिदम बघूया. अल्गोरिदम मध्ये काय सांगितलेले, स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट एलिमेंट ऑफ अरे. आपण काय करतो, अरेचा जो पहिला एलिमेंट आहे त्याला पहिल्यांदा पकडतो आणि तिथून आपण सुरुवात करतो सॉर्टिंग करायला. त्याच्यानंतर चेक द ऍडजस्टंट एलिमेंट. आता बघा, पहिला एलिमेंट पकडला, मग त्याच्या शेजारचा एलिमेंट कोणता असणार आहे, सेकंड. सेकंड एलिमेंट, दोघांना आपण काय करतो, चेक करतो. चेक केल्यानंतर काय करतो, इफ फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट देन स्वॅप. म्हणजे जर आपला पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंट पेक्षा जर मोठा असेल, तर आपण त्या दोघांची काय करतो, अदला बदली करतो, म्हणजे स्वॅपिंग करतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेले, कंटिन्यू द प्रोसेस अंटिल द अरे एंड्स. ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू पुढे 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 करत राहायची जोपर्यंत आपला ॲरे संपत नाही. जेव्हा आपला ॲरे संपेल त्यावेळेस आपला जो ॲरे प्रॉपरली एक तर असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेला असेल किंवा डिसेंडिंग करायचं असेल तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेला असेल. आता ही सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, स्टॉप करायचे. तर बेसिकली अशा पद्धतीने आपला जो काही बबल सॉर्ट आहे तर हा चालतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेक्शन सॉर्ट. सो सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय म्हटलेलं आहे की इट इज अ कम्पॅरिझन बेस्ड अल्गोरिदम. याच्यामध्ये आपण काय करतो, एलिमेंटची कंपॅरिझन करतो. त्याच्यामुळे आपण काय म्हटलेले, कम्पॅरिझन बेस्ड अल्गोरिदम म्हटलेले. आता ही जी लाईन आहे प्रत्येक सॉर्टिंगच्या अल्गोरिदम मध्ये कॉमन येणार आहे, कारण की प्रत्येक सॉर्टिंगचा अल्गोरिदम काय करतो, कम्पॅरिझनच करतो एलिमेंटची. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, इट चेक्स द मिनिमम एलिमेंट. याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट हा की आपण आपल्या ऍरे मध्ये काय करतो, सगळ्यात छोटा जो एलिमेंट आहे त्याला शोधतो. मग शोधल्यानंतर ना आपण काय करतो बघा, इट डिवाइड ऍरे इंटू 2 पार्ट्स. आपण सिलेक्शन सॉर्ट मध्ये ऍरेला काय करतो, 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. मग कसं डिवाइड करतो, एक पार्ट असतो आपला सॉर्टेड ऍरे आणि एक पार्ट असतो आपला अनसॉर्टेड ऍरे.
म्हणजे काय करणार, जे इलिमेंट प्रॉपर ऑर्डर मध्ये तर ते समजा 1 2 आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये करायचे, समजा 1 2 ते सॉर्टेड मध्ये टाकायची. जे अनसॉर्टेड आहे म्हणजे समजा 3 असेल, त्याच्यानंतर 5 असेल, त्याच्यानंतर 4 असेल, हे अनसॉर्टेड आहे तर ते अनसॉर्टेड मध्ये ठेवायचे. मग त्याच्यानंतर काय म्हटलेलं बघा, ही लाईन महत्वाची. इट टेक मिनिमम एलिमेंट फ्रॉम अनसॉर्टेड पार्ट. जर आपला जो अनसॉर्टेड पार्ट आहे, अनसॉर्टेड अरे त्याच्यातून सगळ्यात छोटा जो एलिमेंट आहे त्याला घ्यायचं. आणि त्याला घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं बघा, ऑफ ॲरे अँड प्लेस इट इनटू एंड ऑफ द सॉर्टेड पार्ट ऑफ ॲरे. म्हणजे आपण काय करतो, अनसॉर्टेड ॲरे मधले एक छोटा एलिमेंट बघतो आणि त्याला सॉर्टेड पार्ट मध्ये टाकून देतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथे आपल्याकडे ॲरे दिलेले 5 4 3 2 1 बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, स्टार्टिंगला सॉर्टेड ॲरे मध्ये काहीच नव्हतं बरोबर आहे. आपण काय केलं, आपल्या अनसॉर्टेड ॲरे मधलं सगळ्यात छोटं एलिमेंट काय, 1 आहे बरोबर आहे. पण आपण पहिल्यांदा काय केलं, जो पहिला एलिमेंट आहे तिथून सुरुवात केली. पहिला एलिमेंट 5 आपण घेतलं. त्याच्यानंतर आपल्या ऍरे मधला छोटा एलिमेंट काय होता, 1 ला त्याच्या जागी रिप्लेस केलं. त्याच्यानंतर ऍरे मधला छोटा एलिमेंट कोणता आहे, हा 2 आहे. तर 2 ला घेतला आपण, त्याच्या प्रॉपर जागी आपण त्याला ठेवून दिलं, इथे ठेवून दिलं. त्याच्यानंतर ना आपल्या ऍरे मध्ये सगळ्यात छोटा एलिमेंट काय होता, 3. सो 3 ला घेतलं आपण, 3 ला त्याच्या प्रॉपर जागी ठेवून दिलं. मग आपल्या अनसॉर्टेड ऍरे मधलं छोटा एलिमेंट काय आहे, 4. तर 4 ला आपण त्याच्या प्रॉपर जागी ठेवून दिलं. तसंच आपण शेवटी कोणता एलिमेंट उरला आपला, 5. सो 5 ला घेतला आपण आणि त्याच्या प्रॉपर जागी ठेवून दिलं. अशा पद्धतीने आपले काय होतं, ऍरे काय होतात, सॉर्ट होतात. म्हणजे प्रॉपर बेसिक कॉन्सेप्ट काय आहे? ऍरेचे दोन तुकडे करायचे, एक सॉर्टेड करायचं, एक अनसॉर्टेड करायचं. अनसॉर्टेड मधला सगळ्यात छोटा एलिमेंट घ्यायचा आणि सॉर्टेड मध्ये त्याची जी प्रॉपर जागा आहे, पोझिशन आहे, त्या पोझिशनला त्याला ठेवून द्यायचं. याच्यामध्ये आपल्याकडे एलिमेंट किती, 5. त्याच्यामुळे आपले पासेस पण किती झालेले आहेत बघा इथे. पासेस पण आपले झालेले आहेत 5. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट अल्गोरिदम आहे आपल्याकडे. सो जस्ट अ सेकंड. सो नेक्स्ट अल्गोरिदम आपल्याकडे आहे इन्सर्शन सॉर्ट. याचे जे एक्झाम्पल आहे आपण थोडेफार सिंपल करून बघणार आहोत, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. सो इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय म्हटलेले, इट इज कम्पॅरिझन बेस्ड अल्गोरिदम. जी कॉमन लाईन आहे तुम्हाला मग सांगितली ती प्रत्येक याच्यामध्ये ठेवायची. त्याच्यानंतर सेकंड, हिअर वी टेक द एलिमेंट अँड इन्सर्ट इट इनटू प्रॉपर पोझिशन. आता आपण बघा, मागे सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय करायचो, ऍरेचे तुकडे करायचो, छोटा एलिमेंट घ्यायचो, त्याच्या प्रॉपर जागी टाकायचो बरोबर आहे. पण इथे तसं नाही करायचं. इथे काय करायचं, जो पहिला एलिमेंट घ्यायचा त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवायचं. नंतर दुसरा एलिमेंट घ्यायचं त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवायचं. तिसरा एलिमेंट घ्यायचं त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवायचं. अशा पद्धतीने इन्सर्शन सॉर्ट वर्क करतो. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, इट इज फास्टर दॅन सिलेक्शन सॉर्ट. हा सिलेक्शन सॉर्ट पेक्षा फास्ट काम करतो. का काम करतो बघा, सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय व्हायचं, आपल्याला पहिल्यांदा छोटा एलिमेंट कोणता आहे, पहिल्यांदा ऍरेचे तुकडे करावे लागायचे, याच्यामध्ये टाइम वेस्ट व्हायचा. त्याच्यानंतर तुकडे केल्यानंतर अनसॉर्टेड ऍरे मधला छोटा एलिमेंट शोधायला लागायचा, त्याच्यात पण आपला वेळ जायचा बरोबर आहे. आणि नंतर त्याला त्याच्या प्रॉपर जागी आपण ठेवायचं बरोबर आहे. याच्यामध्ये टाइमपास व्हायचा आपला. पण आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये काय करतो, एलिमेंट घ्यायचा प्रॉपर जागी ठेवायचा, एलिमेंट घ्यायचा प्रॉपर जागी ठेवायचा. त्याच्यामुळे आपला टाइम काय होतो, वाचतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यूज फॉर स्मॉल डेटाबेसेस. तर इन्सर्शन सॉर्टचा यूज आपण जे स्मॉल डेटाबेसेस असतात छोटे छोटे, त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर हिअर वी सिलेक्ट एलिमेंट कॉल्ड की. मग आता बघा, इन्सर्शन सॉर्ट मध्ये आपण काय करतो, जो एलिमेंट घेणार आहे आपण, समजा पहिला एलिमेंट घेतला आपण, त्याला आपण की म्हणायचं, त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा एलिमेंट आपण घेणार ॲरेचा, त्याला की म्हणणार, त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवणार. त्याच्यानंतर तिसरा एलिमेंट ॲरेचा घेणार, त्याला आपण की म्हणणार आणि त्याला त्याच्या प्रॉपर जागी ठेवणार. असा त्याचा अर्थ आहे. मग आता बघा, स्टेप 1 अल्गोरिदम समजून घेऊया. अल्गोरिदम मध्ये स्टेप 1 मध्ये काय म्हटलेले, स्टार्ट फ्रॉम सेकंड एलिमेंट. तर आपण काय करतो, इन्सर्शन सॉर्ट मध्ये फक्त एक ट्विस्ट आहे, आपण पहिल्या एलिमेंट पासून सुरुवात नाही करता, आपण दुसऱ्या एलिमेंट पासून सुरुवात करतो. मग बघा, पहिल्यांदा दुसरा एलिमेंट आपण सिलेक्ट केला बरोबर आहे. स्टेप 2 मध्ये काय म्हटलेले, कम्पेअर सेकंड एलिमेंट विथ द फर्स्ट एलिमेंट. मग आपण काय करतो, जो आपला दुसरा एलिमेंट आहे तो आपण त्याच्या पहिल्या एलिमेंट सोबत काय करतो, कम्पेअर करतो ॲरेच्या. त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये सांगितले, इफ फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट देन स्वॅप इट. म्हणजे जर आपला पहिला एलिमेंट हा जर मोठा असेल दुसऱ्या एलिमेंट पेक्षा, तर आपण त्याला स्वॅप करतो, म्हणजे त्यांची अदलाबदली करतो. त्याच्यानंतर स्टेप 4 मध्ये काय म्हटलेले, कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल अरे इज नॉट गेट सॉर्टेड. म्हणजे जोपर्यंत आपला अरे सॉर्ट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची, म्हणजे पुढे पुढे चालवायची. आणि फायनली ज्या वेळेस आपला अरे सॉर्ट होईल, आपला अरे संपेल, त्यावेळेस आपल्याला ही जी काही इन्सर्शन सॉर्टची जी प्रोसेस आहे ती आपल्याला स्टॉप करायची. अशा पद्धतीने आपला अल्गोरिदम चालतो. त्याच्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट अल्गोरिदम आहे मर्ज सॉर्ट. सो मर्ज सॉर्टला काय म्हटलेले,
दिस सॉर्ट इज बेस्ड ऑन डिवाइड अँड कॉन्कर टेक्निक. तर हा जो सॉर्टिंगचा अल्गोरिदम ही जी लाईन ही सगळ्यात महत्वाची ही पेपरमध्ये आलीच पाहिजे. तर मर्ज सॉर्ट कशावरती काम करतो? डिवाइड आणि कॉन्कर टेक्निकवरती काम करतो. म्हणजे आता ही टेक्निक म्हणजे कसं समजून घ्यायचं. सपोज तुम्हाला काय करायचंय, सपोज बटाटा कापायचा आहे किंवा बटाटे शिजवायचे. तर तुम्ही काय करता? डायरेक्ट बटाटा टाकता का? नाही. तुम्ही बटाट्याचे तुकडे तुकडे करतात, म्हणजे बटाट्याला काय करतात? डिवाइड करतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला बटाटे शिजवायचे तर एकत्र करून जे जे तुकडे तुम्ही केले त्या तुकड्यांना एकत्र करून तुमची जी कढई असेल वॉटेवर त्या गोष्टीमध्ये तुम्ही टाकता आणि शिजवतात. बरोबर आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा बटाट्याला डिवाइड केलं छोट्या छोट्या पार्टमध्ये. नंतर ज्यावेळेस शिजवायचं त्यावेळेस आपल्याला प्रत्येक पार्ट जोडून जोडून आपण बटाटे आपण एकत्र करून टाकले. मग डिवाइड आणि कॉन्कर टेक्निक म्हणजे हेच होतं. याच्यामध्ये काय करतो आपण? आपल्याकडे एखादा मोठा प्रॉब्लेम आहे, तर आपण मोठा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह नाही करत. आपण काय करतो? त्या प्रॉब्लेमला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करतो. ते छोटे छोटे तुकडे सॉर्ट करतो आणि नंतर ते तुकडे सॉर्ट झाल्याच्या नंतर त्या तुकड्यांना एकत्रित मर्ज करत जातो आपण, किंवा मर्ज करतो किंवा कॉन्कर करतो. त्याच्यामुळे याला नाव काय पडलेलं आहे? मर्ज सॉर्ट. त्याच्यानंतर सेकंड, इन दिस वी डिवाइड द अरे इंटू टू पार्ट्स. आपण काय करतो? अरेला दोन 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 पार्ट मध्ये काय करतो? डिवाइड करतो. जोपर्यंत बघा दोन दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो. आता आपण डिवाइड कधीपर्यंत करत राहायचं? तर थर्ड पॉईंट मध्ये सांगितलेले, कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल ओनली वन एलिमेंट इज गेट रिमेंट. आपल्याला अरेला दोन पार्ट मध्ये तोपर्यंत डिवाइड डिवाइड करत जायचे जोपर्यंत शेवटी एकच एलिमेंट उरत नाही तोपर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथे, इथे बघा आपल्याकडे एक अरे एट एट सेवन 8 7 6 5 4 3 2 1 बरोबर आहे. आपण हे अरेला डिवाइड केलं कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्याकडे फायनली एकच एलिमेंट उरला नाही तोपर्यंत आपण काय केलेले? अरेला डिवाइड केलेले. असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेले? आफ्टर दिस, ज्यावेळेस आपल्याकडे एकच एलिमेंट उरतो त्याच्यानंतर काय करायचं? मर्ज किंवा कॉन्कर करायचं ऑल एलिमेंट्स इन सॉर्टेड वे. तर आपण काय करायचं? ज्यावेळेस एकच एलिमेंट उरतो ऍरेचा डिवाइड केल्यानंतर, तर त्यांना आपल्याला सॉर्ट करायचं. म्हणजे एकत्र करायचं, पण एकत्र करताना कसं करायचं? सॉर्ट करत करत आपल्याला त्याला एकत्र करायचं. म्हणजे बघा इथे बघा, माझ्याकडे एलिमेंट काय होता? 8 होता, बरोबर आहे. 7, 8 आणि 7 आहे. तर हे डिवाइड झाले, बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी त्यांना मर्ज करतो, तर मर्ज करताना काय करतो? 7 ला आधी ठेवलं, 8 ला नंतर ठेवलं. म्हणजे आपण ज्यावेळेस आपण काय करतो? मर्ज करतो. मर्ज करताना आपण त्यांना सॉर्ट करून घेतोय. आणि असं करत करत आपला अरे फायनली काय होतो? असं करता करता आपला जो अरे फायनली काय होतो? सॉर्ट होते. असे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट काय आहे? अशा पद्धतीने आपण सॉर्ट करतो. देन फिफ्थ पॉईंट मध्ये काय सांगितले? इट इज यूज फॉर स्मॉल डेटाबेसेस. तर हा पण जे छोट्या डेटाबेसेस असतात त्याच्यासाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर फास्टर दॅन इन्सर्शन सॉर्ट, देन चुकून झालेले, फास्टर दॅन. तर हा फास्ट आहे कशापेक्षा? इन्सर्शन सॉर्ट पेक्षा फास्ट. का? कारण की आपण ऍरेला पटापट डिवाइड करतोय आणि पटापट मर्ज करतोय, त्याने आपल्याला थोडंसं स्पीड वाढते आपली. आता अल्गोरिदम समजून घेऊया. सो अल्गोरिदम मध्ये काय सांगितलेले? स्टेप वन मध्ये आपल्याला स्टार्ट करायचे. ओके. देन स्टेप टू मध्ये डिवाइड द अरे इंटू टू पार्ट्स. आपल्याला दोन दोन पार्ट मध्ये अरेला डिवाइड करायचे. स्टेप थ्री मध्ये कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल ओनली वन एलिमेंट इज गेट रिमेंट. तर ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची जोपर्यंत आपल्या शेवटी एकच एलिमेंट उरत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आफ्टर दिस मर्ज ऑल द अरे इन सॉर्टेड वे. तर आपल्याला सगळ्या अरेला मर्ज करायचे किंवा एकत्र आणायचं, पण कसं? सॉर्टेड पद्धतीने आपल्याला एकत्र आणायचे. आणि सगळे झाल्याच्या नंतर ना आपल्या अरे सॉर्टेड जेव्हा होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या प्रोसेसला काय करायचे? स्टॉप करायचे. तर अशा पद्धतीने आपला जो मर्ज सॉर्ट आहे तर हा मर्ज सॉर्ट वर्क करतो. ओके. त्याच्यानंतर ना आपल्याकडे एक फायनल सॉर्ट राहिलेला आहे, तर तो आपण पाहूया. सो फायनल सॉर्ट आहे आपल्याकडे क्विक सॉर्ट. सो क्विक सॉर्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? इट इज ऑल्सो बेस्ड ऑन डिवाइड अँड कॉन्कर. तर हा पण जो सॉर्ट आहे तर याच्यामध्ये पण आपण डिवाइड आणि कॉन्कर टेक्निक यूज करतो. मग हा मर्ज सॉर्ट पेक्षा वेगळा कसा बनतो? तर ते आता आपण बघूया सेकंड पॉईंट मध्ये. तर इथे काय म्हटलेले? इन दिस वी टेक वन एलिमेंट ऍज अ पायवोट. तर आपण काय करतो? आपला जो अरे, त्या अरेतला कोणता पण एक एलिमेंट घ्यायचा, त्याला काय कन्सिडर करायचं? पायवोट. त्याला नाव द्यायचं पायवोट. तर इथे बघा थर्ड पॉईंट मध्ये, आता तुम्ही म्हणाल पायवोट म्हणजे नक्की कोणता एलिमेंट घ्यायचा सर? तर याच्यामध्ये बघा, द पायवोट एलिमेंट कॅन बी. तर आपला जो पायवोट एलिमेंट हा नक्की काय असू शकतो? आपण आपला जो अरेचा पहिला एलिमेंट आहे त्याला पायवोट घेऊ शकतो. आपण आपल्या अरेचा जो मिडलचा एलिमेंट आहे त्याला पायवोट घेऊ शकतो. आपण अरेचा जो लास्ट एलिमेंट आहे शेवटचा त्याला पण पायवोट समजू शकतो. किंवा अरे मधला कोणता एक एलिमेंट तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तो कन्सिडर केला तर त्याला पण आपण काय करतो? पायवोट कन्सिडर करू शकतो. ओके. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट मध्ये काय म्हटलेले? वी डिवाइड द अरे अराउंड द पायवोट.
दॅट मीन्स आपण काय करतो, तुम्ही जो एलिमेंट सिलेक्ट करणार, ज्याला तुम्ही पायवट नाव देणार, त्या पायवट एलिमेंटच्या आजूबाजूला तुम्हाला काय करायचंय, तुमचा ऍरे काय करायचंय, डिवाइड करायचंय. तर डिवाइड करायचं तर नक्की कसं करायचंय बघा. इफ इफ एलिमेंट इज लेस दॅन पायवट, देन टेक इट इन द लेफ्ट साइड. जर तुम्ही जो पायवटचा एलिमेंट आहे कन्सिडर केला, तर त्याच्यापेक्षा जे छोटे एलिमेंट आहे तर त्यांना तुम्ही डाव्या बाजूला टाकायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 1 ते 10 एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. तर सपोज मी पायवट एलिमेंट कन्सिडर केलं 5, तर 5 पेक्षा छोटे एलिमेंट काय, 1 2 3 4 5, सॉरी 1 2 3 4. तर ह्या 1 2 3 4 ला मी लेफ्ट साईडला शिफ्ट करेल. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट मध्ये, इफ द एलिमेंट इज ग्रेटर दॅन द पायवट, देन टेक इट इन टू द राईट, टेक इट इन टू द राईट साईड. जर आपले एलिमेंट जर पायवट पेक्षा जर मोठे असतील तर त्यांना पायवटच्या राईटला टाकायचे. म्हणजे समजा 5 कन्सिडर केला, तर राईटला काय येणार, 6 7 8 9 10 अशा पद्धतीने आपण एलिमेंटला काय करणार, शिफ्ट करणार. त्याच्यानंतर कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल ओनली वन एलिमेंट इज गेट रिमेन. तर ही पण प्रोसेस तोपर्यंत करायची जोपर्यंत आपल्या मध्ये शेवटी एकच एलिमेंट शिल्लक राहत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर सगळं झालं, तर आता बघा, ज्यावेळेस आपण पायवटच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, म्हणजे पायवट पेक्षा छोटे एलिमेंट लेफ्टला, पायवट पेक्षा मोठे एलिमेंट राईट साईडला टाकतो, आणि असं करत करत जोपर्यंत आपला शेवटचा एलिमेंट उरतो, एकच एलिमेंट उरतो, तर ऑलरेडी आपला अरे काय झालेला असतो, सॉर्ट झालेला असतो. फक्त आपल्याला त्याला एकत्र करायचे. मग शेवटी आपण काय करतो, मर्ज द अरे विदाउट सॉर्टिंग. आता आपल्या जो अरे ऑलरेडी सॉर्ट झालेला असतो, तर त्याला फक्त मर्ज करत जायचं, कंबाईन करत जायचं. सॉर्टिंगची काही गरज पडत नाही इथे. जसं मर्ज सॉर्ट मध्ये आपण सॉर्ट केलं होतं कंबाईन करताना, तसं इथं ऑलरेडी कंबाईन सॉर्ट होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला फक्त इथे मर्ज करायचे त्याला. ओके. सो सेम ज्या स्टेप्स आहेत त्या आता आपण अल्गोरिदम मध्ये समजून घेऊया. सो द फर्स्ट नंबरला तुम्हाला काय करायचं, स्टार्ट करायचं ऑब्विसली. त्याच्यानंतर सेकंड स्टेपला टेक वन एलिमेंट ॲज अ पायवट. कोणतं पण एखादं एलिमेंट तुम्हाला पायवट कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेप 3, डिवाइड द अरे अराउंड द पायवट. तुमचा जो पायवटचा एलिमेंट आहे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अरे काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. स्टेप नंबर 4 मध्ये काय, इफ एलिमेंट इज लेस दॅन पायवट, देन टेक इट लेफ्ट साइड. जर आपले एलिमेंट जर पायवट एलिमेंट पेक्षा छोटे असतील तर त्यांना डाव्या साईडला टाकायचे. त्याच्यानंतर स्टेप 5, इफ एलिमेंट्स ग्रेटर दॅन पायवट, देन टेक इट राईट साईड. जर आपले एलिमेंट जर पायवट पेक्षा मोठे असतील तर त्यांना राईट साईडला टाकायचे. सिंपल आहे. त्याच्यानंतर स्टेप 6 मध्ये, कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल ओनली वन एलिमेंट इज रिमेंट. ही प्रोसेस तुम्हाला कंटिन्यू करायची जोपर्यंत तुमच्याकडे एकच एलिमेंट शिल्लक राहत नाही तोपर्यंत. आणि हे केल्यानंतर तुमचा अरे ऑलरेडी सॉर्ट झालेला असतो, त्याला फक्त कंबाईन करायचे तुम्हाला. सो स्टेप 7 मध्ये आपण काय म्हटलेलं आहे, मर्ज द अरे विदाउट सॉर्ट. तुम्हाला तो जो अरे तर त्याला मर्ज करायचं, कंबाईन करायचं, सॉर्टिंग न करता. त्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही फायनली काय करणार, तुमचा अरे काय करणार आहे, स्टॉप करणार. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करता, तुमचा जो क्विक सॉर्ट आहे हा परफॉर्म करता. तर याच्यानंतर ना आपण फक्त बेसिक थेरॉटिकली कन्सेप्ट बघून घेतल्यात. याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल्स आहेत प्रत्येक सॉर्टिंगचे, एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल, सिंपल सिंपल पद्धतीने आपण बघणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघू शकता. ओके.